कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। विट्यात 4 तासात घरफोडीचा गुन्हा उघड, संशयित आरोपीकडून 17 तोळे सोने हस्तगत। सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या 4 तासात उघडकीस आणत संशयित आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत 17 तोळे वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने तसेच 63.92 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 13,77,496 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दयानंद रावसाहेब चव्हाण, वय 48, राहणार बजरंग नगर, विटा तालुका, खानापूर, जिल्हा सांगली यांच्या राहत्या घरात 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पाटील, उत्तम माळी, अक्षय जगदाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव लक्ष्मण अण्णा चौगुले, व 29, राहणार विटा तालुका, खानापूर, जिल्हा सांगली असल्याचे निष्पन्न झाले। पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याच्याकडून 17 तोळे वजनाचे सोन्याचे विविध वर्णनाचे दागिने किंमत 13,64,300 रुपये तसेच 63.92 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध वर्णनाचे दागिने किंमत 13,196 रुपये असा एकूण 13,77,496 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदर मुद्देमाल 2 पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। आरोपी लक्ष्मण अण्णा चौगुले याला 15 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे करीत आहेत। सदरची कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे, पोलीस हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, किरण खाडे, विलास मोहिते, जावेद मुजावर, करण परदेशी, पोलीस नाईक अक्षय जगदाळे, जगदीश मोहिते, विजय पाटणकर, इम्रान महालकरी, अजय पाटील, अभिजित पाटील तसेच सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी यामध्ये सहभाग घेतला। विटा पोलीस ठाण्याच्या या जलद कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात यश आले असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। के मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ।